जय शिवराय मित्रांनो, मी आदेश निर्मले. स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना YouTube चॅनलमध्ये. आज आपण एका खूपच महत्त्वाच्या निर्णयाबद्दल बोलणार आहोत, जो आत्ताच राज्य सरकारने घेतला आहे आणि तो आहे फक्त 500 रुपयात शेतजमिनीची वाटणी. म्हणजे काय? आधी खूपच खर्च लागायचा. आता कायदेशीर कागदपत्र तयार होणार फक्त 500 रुपयात. हे कसं शक्य झालं? कोणाला फायदा होणार? आणि यामध्ये नोंदणी शुल्क माफ केल्यामुळे काय मोठा फरक पडतोय? याचं संपूर्ण विश्लेषण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. एकही पॉइंट चुकू नका. चला तर पाहूया शेतजमीन वाटणी म्हणजे काय. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 85 नुसार शेतजमिनीची वाटणी करणे शक्य आहे. पूर्वीपासून वडिलोपार्जित जमिनीचं वाटप सहमतीने केलं जातं. या वाटपाला वाटणीपत्र म्हणतात. चला तर जाणून घेऊया वाटणीचे 3 प्रकार. पहिला प्रकार सहमतीने वाटणी. कलम 85 नुसार सर्व वारसदाराच्या सहमतीने 500 रुपयाच्या स्टॅम्पवर वाटणी करता येते. याला तहसीलदार किंवा तलाठी कार्यालयाकडून मान्यता मिळते, परंतु ही वाटणी फक्त एक कागद म्हणून ग्राह्य धरली जाते, कायदेशीर पुरावा नाही. दुसरा प्रकार दस्त नोंदणी केलेली वाटणी. या वाटपाची दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी केली जाते, यामुळे ही वाटणीपत्र कायदेशीर पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाते. तिसरा प्रकार कोर्टाद्वारे वाटणी. जर सहमती नसेल, वाद असतील तर वाटणी कोर्टात जावी लागते. यामध्ये खर्च, वेळ आणि झगडा खूप वाढतो. राज्य सरकारने नोंदणी शुल्क माफ करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पूर्वी जमिनीच्या नोंदणीसाठी शेतकऱ्यांना जमिनीच्या रेडी रेकनर दरानुसार 1% शुल्क भरावं लागायचं. अनेक शेतकरी हा खर्च परवडत नसल्यामुळे नोंदणी करतच नव्हते, त्यामुळे त्यांचं वाटणीपत्र कायदेशीर नव्हतं. आता सरकारने हा नोंदणी शुल्क माफ केला आहे, म्हणजे शेतकरी फक्त 500 रुपयांच्या स्टॅम्पवर वाटणी करू शकतील आणि त्यांची कायदेशीर नोंदणीही करू शकतील, कोणतेही अतिरिक्त शुल्क न देता. चला तर जाणून घेऊया कायदेशीर कागदपत्र का गरजेचं आहे. फक्त स्टॅम्पवर केलेली वाटणी फक्त पुरावा आहे, कायदेशीर कागद नाही. भविष्यात वाद झाले तर कोर्टात हे ग्राह्य धरले जात नाही. म्हणूनच दुय्यम निबंधकासमोर दस्त नोंदणी गरजेची आहे. चला तर जाणून घेऊया वाटणी करताना लक्षात ठेवण्याच्या महत्त्वाच्या गोष्टी. सहमती असेल तर 500 रुपयाच्या स्टॅम्पवर नोंदणी करा. याची दस्त नोंदणी करून कायदेशीर बनवा. नोंदणी शुल्क माफ झाल्यामुळे आता शेताचा फेरफार आणि नाव नोंदणी प्रक्रिया सोपी झाली आहे. कोर्टाचा खर्च, वाद, पोलीस स्टेशन अशा अडचणी टाळता येतात. चला तर जाणून घेऊया तुकडेबंदी कायदा आणि क्षेत्र मर्यादा. वाटणी करताना तुकडेबंदी कायदा लागू होतो. त्यात प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा जास्त जमीनच वाटता येते. त्यामुळे अधिकाऱ्याकडून फेरफार मान्य केला जातो आणि नाव फेरफारही केला जातो. तर मित्रांनो, पूर्वी फक्त स्टॅम्पवर वाटणी करून थांबायची, पण ती कायदेशीर नव्हती. आता मात्र फक्त 500 रुपयात जमिनीची वाटणीपत्र कायदेशीर करता येते. नोंदणी शुल्क माफ झाल्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे. माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा. अजून अशी माहिती हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, ही माहिती तुमच्या शेतकरी मित्रापर्यंत नक्की शेअर करा. भेटूया अशाच नवीन अपडेटसह. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय.